नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या खूप रेसिपी गेल्या आहेत, पण मी कधी तुमच्या समोर आली नव्हती। त्याचं कारण आहे माझा कॉन्फिडन्स लेवल। पण आज हिम्मत करून मी तुमच्या समोर आली आहे, तर प्लीज कोऑपरेट मी आणि ह्यापुढे येत राहील। तुम्हाला व्ह्यूज पण दाखवेल आणि रेसिपीज पण दाखवेल, तर तुम्ही मला प्लीज कोऑपरेट करा। आणि आता आजची रेसिपी रेसिपी नाही दाखवणार आहे तुम्हाला, आज मी दाखवणार आहे। मी तुम्हाला रेसिपीमध्ये जी माझी नाचणीची भाकरी दाखवते, तर ती फक्त नाचणीची नसून त्यामध्ये आणखीन मी काय काय मिक्स करते आणि ते काय मिक्स करते ते तुम्हाला मी दाखवते। आणि आता आपण ते पाहूया। हे पहा मित्रांनो, 1 किलो नाचणी घेते मी, 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी घेते, त्याचबरोबर हे अर्धा किलो किनोआ नावाचा मिलेट्स घेते आणि ह्यातले 1 किलो चणे आहेत। ह्यामधले अर्धा किलो चणे मी या पिठामध्ये घालणार आहे आणि हे 1 किलो मूग आहेत, ह्यामधले अर्धा किलो मूग घालणार आहे। एक किलो बाजरी, ज्वारी आणि नाचणी, अर्धा किलो किनोआ नावाचं हे मिलेट्स आणि अर्धा किलो मूग आणि अर्धा किलो चणे घालणार आहे। त्याचमध्ये हे अर्धी वाटी धणे घालणार, अर्धी वाटी जिरे घालणार आहे आणि पाव वाटी काळी मिरी घालणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो नक्की तुम्ही पीठ बनवून बघा, खूप चविष्ट असते, पौष्टिकही असते आणि लहान मोठ्यांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप छान पौष्टिक भाकरी बनते। तुम्हाला भाकरी बनवताना मी व्हिडिओ दाखवेल एकदा, तर तुम्हाला आजची माझी ही पीठ बनवायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा। तर मित्रांनो, तुम्हाला ही भाकरी बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। भाकरी खूप पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे। आणि जर वर्किंग वुमन असतील ज्यांना नाही जमत असेल तर प्लीज मला ऑर्डर द्या। आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर छोटासाच व्हिडिओ बनवला आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। आणि कमेंट्समध्येही सांगा की आज मी तुमच्या समोर आली आहे, तर तुम्हाला हे कसं वाटलं, कारण का तेव्हाच माझा कॉन्फिडन्स लेवल आणखीन वाढेल आणि मी आणखीन तुमच्या समोर येऊन व्हिडिओ बनवू शकेल। सो प्लीज नक्की सांगा। ओके, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।